आज होणार 8वा हप्ता वाटप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार. आज दिनांक आहे 4 मार्च 2025 आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी. आज महिलांच्या खात्यावर 8वा हप्ता जमा होणार आहे आणि 20 जिल्ह्यांची यादीसुद्धा जाहीर झालेली आहे. अखेर शेवटचा आदेश आलेला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा. आज बहिणींना पैसे वाटप झालेच पाहिजेत अशा पद्धतीचे आदेश उपमुख्यमंत्री यांच्याकडून आलेले आहेत आणि आज सर्व महिला खुश होणार आहेत, कारण की अपडेटच तशा पद्धतीची आणि तशी जबरदस्त अपडेट आपल्याकडे आलेली आहे. चला तर ही अपडेट नेमकं काय आहे आणि आज कोणत्या बहिणींना पैसे मिळणार, कोणत्या बहिणी वंचित राहणार आणि एकूण पैसे रक्कम किती मिळणार ती देखील माहिती आपण संपूर्ण डिटेल माहिती लगेच जाणून घेणार आहोत. त्यामुळे चॅनल जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीचे नवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. आज 8वा हप्ता मिळणारच, कारण की आतापर्यंत भरपूर महिलांनी प्रतीक्षा केलेली आहे किंवा भरपूर वाट पाहिलेली आहे आणि आता अखेर वाट पाहण्याचा टाईम संपलेला आहे आणि आता फक्त हप्ता उचलण्याची वेळ जी आहे ती आलेली आहे. त्यामुळे आज बहिणींना पैसे जे आहेत ते मिळणार आहेत. आणि हे पहा, जरी काल अदिती तटकरे यांनी 8 तारीख सांगितली असेल तरी देखील सुरुवात जी आहे ती पैसे वाटप करण्याची आजपासूनच होणार आहे, कारण की महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत आणि 36 जिल्ह्यात एकाच दिवशी पैसे वाटणे शक्य नसते. या कारणास्तव आजपासून सलग 3 ते 4 दिवस पैसे जे आहेत ते वाटप करण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे आज तुम्हाला पैसे मिळणार का, किंवा आत्ताची सर्वात मोठी अपडेट देखील म्हणू शकतो. आत्ताच काही तासांपूर्वी अर्थसंकल्प जो आहे तो पार पडलेला आहे आणि या अर्थसंकल्पाच्या दरम्यान आता नवीन हप्ता म्हणजे 8वा आणि 9वा हप्ता बहिणींना 2100 रुपये जो आहे तो देण्याचे नियोजन आखलेले आहे. आता बहिणींना 1500 नाही तर 2100 रुपये जे आहे ते जमा होणार आहेत. आता यामधील भरपूर महिलांचा प्रश्न होता, सर आम्हाला पैसे किती मिळणार? तर हे पहा, एकूण 2 महिन्याचे पैसे जे आहेत ते तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. 2100 अधिक 2100 म्हणजे 4200 रुपये तुमच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे लवकरच जमा होणार आहेत. आणि यामधील आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे मिळणार? तर हे पहा, एकूण 20 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे आणि फक्त हेच जिल्हे अगोदर पात्र ठरलेले आहेत. हे पहा, पैसे सर्वांना मिळणार, परंतु अगोदर याच जिल्ह्यांची नावे पुढे यादी जाहीर झालेली आहे. चला तर ही यादी आपण जाणून घेऊया आणि याच्यानंतर 2 अत्यंत जबरदस्त व मोठ्या अपडेट आपण त्या देखील तुम्हाला सांगणारच आहोत. त्याच्या अगोदर ही जिल्ह्यांची यादी जाणून घेणे महत्त्वपूर्ण ठरते. आत्ताच काही तासांपूर्वी मुख्यमंत्र्यांची बैठक जी आहे ती पार पडलेली आहे आणि या बैठकीच्या अंतर्गत 3 मोठे निर्णय फक्त लाडकी बहीण योजनेसाठीच झालेले आहेत. या बैठकीअंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित होते आणि यामध्ये 3 मोठे निर्णय जे आहेत ते घेतलेले आहेत. आता हे निर्णय काय असतील? तर हे पहा, या 3 निर्णयापैकी पहिला निर्णय सर्वात अगोदर घेतलेला आहे तो म्हणजे लाडक्या बहिणींना 8वा हप्ता जो आहे तो वाटप करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. आता 8वा हप्ता तर मिळणार, सोबतच 9व्या हप्त्याची तारीखसुद्धा त्यांनी सांगितलेली आहे आणि 9वा हप्तासुद्धा सोबतच देण्याचे नियोजन शासनाने आखलेले आहे. हे पहा, कारण की आतापर्यंत फेब्रुवारीचा हप्ता फेब्रुवारी 25 ते 30 फेब्रुवारीच्या दरम्यान मिळायला हवा होता, परंतु काही कारणास्तव हा हप्ता थोडा टेक्निकल इश्यू आल्यामुळे पुढे ढकलण्यात आलेला आहे आणि आता हा हप्ता आजपासून वाटप करण्यास सुरुवात होणार आहे. याच्यानंतर दुसरा महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे फक्त याच बहिणींना पैसे वाटप करा. म्हणजे ज्या बहिणी पुढे आपण अटी सांगणार आहोत त्या अटी जर तुम्ही पूर्ण करत असाल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार आहे, अन्यथा 1 रुपयासुद्धा अजिबात मिळणार नाही. तर हे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत आणि आता 20 जिल्ह्यांची यादी आपण पाहणार आहोत आणि यामधील 7 लाख महिला ज्या इथे अपात्र करण्यात आलेल्या आहेत. हो मित्रांनो, 7 लाख महिलांना योजनेतून बाहेर काढण्यात आलेलं आहे. आता हे बाहेर कशामुळे काढण्यात आलेलं आहे आणि याच्या मागचे कारण नेमकं काय असणार आहे तर ते आपण अगोदर जाणून घेऊया. तर हे पहा, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला पाहिजे असेल आणि या नियम व अटी तुम्ही पूर्ण केल्या नसतील तर तुम्हाला योजनेतून बाहेर काढण्यात आलेलं आहे. यामधील सर्वात महत्त्वपूर्ण अटी कोणत्या आहेत? तर यामधील पहिली अट होती ती म्हणजे तुमचे उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे. याच्यानंतर दुसरी महत्त्वपूर्ण अट याने ठेवली होती ती म्हणजे तुम्ही फक्त एकाच योजनेचा लाभ घेतलेला असायला पाहिजे. जर डबल योजनेचा लाभ तुम्ही घेत असाल तर तुम्हाला इथून पुढे 1 रुपयासुद्धा अजिबात मिळणार नाही. मग ती संजय गांधी निराधार योजना असेल किंवा श्रावण बाळ योजना असेल, तर अशा डबल योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला मग मात्र 1 रुपयासुद्धा मिळणार नाही. याच्यानंतर तिसरी आणि महत्त्वपूर्ण अट यांनी ठेवली होती म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असायला पाहिजे. ते जर असेल तरच तुम्हाला हा लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार आहे, अन्यथा 1 रुपयासुद्धा मिळणार नाही. याच्यानंतर 3 मोठे निर्णय तर तुम्ही पाहिलेच आहेत. आता 20 जिल्ह्यांची यादी आपण जाणून घेऊया. या 20 जिल्ह्यांच्या यादीमध्ये ज्या जिल्ह्यांची नावे आज सर्वात अगोदर आलेली आहेत तर अशाच जिल्ह्यांमध्ये आज पैसे जे ते वाटप होणार आहेत आणि इतर जिल्ह्यामध्ये नंतर पैसे वाटप होणार आहेत. चला तर आज नेमकं कोणत्या जिल्ह्यांची यादी आलेली आहे ते आपण जाणून घेऊया. तर यामध्ये सर्वात अगोदर यादी आलेली आहे मित्रांनो रायगड या ठिकाणी रायगड, ठाणे, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि इकडच्या साईडला चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया
व यवतमाळ. तर अशा पद्धतीने एकूण 20 जिल्ह्यांची यादी तुम्हाला आपण सांगितलेली आहे. आता 20 जिल्ह्यांची यादी ही जाहीर झालेली आहे मित्रांनो, आणि या जिल्ह्यांमध्ये आज दुपारपर्यंतच पैसे महिलांच्या खात्यावर जमा होऊन जातील किंवा 4 ते 5 वाजण्याच्या दरम्यान पैसे बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहेत. आता इतर जिल्ह्यातील महिला विचारते, सर आमचा जिल्हा धाराशिव आहे, छत्रपती संभाजीनगर आहे किंवा अहिल्यानगर असेल किंवा जालना परभणी असेल, तर आमच्या जिल्ह्यामध्ये कधी पैसे मिळतील? तर हे पहा, पैसे जे ते स्टेप बाय स्टेप वाटप जे आहे ते चालू झालेले आहे आणि आज या 20 जिल्ह्यांची यादी आहे. उद्या तुमच्या जिल्ह्याची यादीमध्ये नाव असू शकते. त्यामुळे व्हिडिओ आला की तात्काळ पाहत जा. काय विषय होतो, भरपूर तुम्ही फेक व्हिडिओ पाहता आणि मग तुम्हाला समजत नाही नेमकं काय. तर हे पहा, आपल्या चॅनल एक ओरिजिनल आणि ऑथेंटिक माहिती आपण देत असतो, त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. त्यामुळे आता महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे आज हप्ता वाटप फक्त याच महिलांना, तर त्या अटी आपण सांगितलेल्या आहेत, त्या अटी तुम्ही पूर्ण करा, तुम्हाला सुद्धा हप्ता मिळून जाणार आहे. तर आता 3 बँकांना प्राधान्य. हे पहा, बँकांना प्राधान्य कशामुळे देण्यात येते किंवा बँकांमधील कोणत्या बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे वाटप होतात? तर हे पहा, ज्या बँका सरकारी बँक असतात, म्हणजेच इंडिया पोस्ट पेमेंट बँक असेल, SBI बँक असेल किंवा महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल, तर या बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे जे ते जमा होणार आहेत. जर या व्यतिरिक्त दुसऱ्या बँकेत खाते असेल तर मग मात्र थोडा उशीर होऊ शकतो. हे पहा, पैसे सर्वांना सोबत पडणार, परंतु काही बँका जमा करण्यास उशीर करतात, काही बँका लवकर करतात. तर सरकारी बँक असतील तर लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पैसे जे ते पोहोचणार आहेत. त्याच्यानंतर काही दुसऱ्या देखील बँका आहेत, मग HDFC बँक असेल, ICICI बँक असेल, IDFC फर्स्ट बँक असेल किंवा इतर बँका असतील, तर या बँकेत देखील तुमचे खाते असेल तर याचा लाभ तुम्हाला लवकरच मिळणार आहे. आता उद्यापासून 2 नवीन योजना, हे पहा, घरकुल योजनेचे फॉर्म देखील चालू झालेले आहेत. आतापर्यंत काही बहिणींना घरकुल तर मिळालेले सुद्धा आहेत, परंतु पुन्हा एकदा नवीन फॉर्म जे आहे ते चालू झालेले आहेत आणि याच्या अंतर्गत पात्रता आणि अटी काय आहे, तर तुमच्या नाव जमीन असायला पाहिजे, सर्व गोष्टी क्लिअर असायला पाहिजे आणि आधार कार्डची बँक लिंक असायला पाहिजे आणि सोबतच तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तरीसुद्धा तुम्हाला प्राधान्य देण्यात येणार आहे. यानंतर सिलाई मशीनची योजना देखील लवकरच मित्रांनो चालू होणार आहे. का प्रत्येक जिल्ह्यानुसार सिलाई मशीन जे आहे ते वाटप लवकरच होणार आहे. आता याच्यानंतर 8व्या हप्त्याचे नियोजन कुठपर्यंत आलेले आहे किंवा एकूण रक्कम 8व्या हप्त्यासाठी किती मंजूर झालेली आहे, तर ते पहा, 3,680 कोटी एवढी रक्कम 8व्या हप्त्यासाठी मंजूर करण्यात आलेली आहे आणि ही रक्कम फक्त लाडक्या बहिणींसाठीच वाटली जाणार आहे. त्यामुळे टेन्शन घेण्याची गरज नाही, काळजी करण्याची गरज नाही. जर आतापर्यंत एकही हप्ता मिळाला नसेल किंवा कमीत कमी एक हप्ता मिळाला आहे फक्त, किंवा काही बहिणींना तर फक्त 1,500 रुपयेच मिळाले किंवा 3,000 रुपये मिळाले, तर हे 5 सर्वांचे पैसे आता येणार आहेत. कुठल्याही महिला वंचित जे आहे ते राहणार नाही. याच्यानंतर आता चेक जो आहे तो महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्याकडे गेलेला आहेच थोडक्यात, आणि आजपासून हे पैसे वाटप करण्यास देखील सुरुवात होणार आहे. आता महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलतर्फे आपण 25 पैठणी साड्या ज्या आहेत त्या वाटप करणार आहोत. हो मित्रांनो, 25 पैठणी साड्या, त्यासुद्धा अशा पद्धतीच्या ब्रँड न्यू क्वालिटीच्या तुम्हाला आपण देणार आहोत. यासाठी तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, तर हे पहा, तुम्हाला सर्वात अगोदर म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि सोबतच खाली छान असे कमेंट करायचे आहे, धन्यवाद सर व्हिडिओ आवडला, किंवा तुमच्या पद्धतीने तुम्हाला वाटेल तशी कमेंट तुम्ही खाली करू शकता. तुम्हाला सुद्धा 25 पैठणी साड्यापैकी साडी जी आहे ते मिळून जाणार आहेत. आपण मकर संक्रांतीला ज्याप्रमाणे 7 पैठणी साड्या वाटल्या होत्या त्याचप्रमाणे 25 पैठणी साड्या असणार आहेत. त्यामुळे जर तुम्हाला साडी पाहिजे असेल तर खाली कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असे तुम्ही सांगू शकता. तर आता महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे सर्वांना कळालीच, आपल्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार का, किंवा 8वा हप्ता तर आज वाटप होणारच आहे, मग 9व्या हप्त्याचं काय, तर हे पहा, 9वा हप्ता देखील लागोपाठोपाठ किंवा 2ही हप्ते तुम्हाला सोबतच येऊ शकतात. हो मित्रांनो, 2ही हप्ते सोबतच तुमच्या खात्यावर जमा होऊ शकतात, कारण की आतापर्यंत महिलांनी प्रचंड वाट पाहिलेली आहे आणि पुन्हा एकदा मार्च महिन्याचा हप्ता मिळण्यासाठी वाट पाहण्याची गरज आता राहणार नाही, कारण की आता 9व्या हप्त्याची देखील तारीख लवकरच जाहीर होणार आहे आणि त्या तारखेच्या अंतर्गत लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो महिलांना लवकरच मिळणार आहे. आता 9वा हप्ता किती मिळेल, तर हे पहा, 9वा हप्ता जो आहे तो 2100 मिळणार आहे, कारण की आत्ताच अर्थसंकल्प जो आहे तो झालेला आहे आणि या अर्थसंकल्पाच्या अंतर्गत मुख्यमंत्र्यांची बैठक जी आहे ती त्यासाठीच बैठक असेल आणि ती पार पडलेली आहे आणि याच्यामुळेच तुम्हाला सर्व गोष्टी समजून जातील की लाडकी बहिणीचा लाभ तर महिलांना मिळणारच आहे, परंतु सोबतच बहिणीसाठी एक नवीन योजना देखील लवकरच आलेली आहे. ती म्हणजे काय, तर सिलाई मशीन योजना. हो मित्रांनो, सिलाई मशीन योजनेत देखील फॉर्म भरले नसतील तर भरून घ्या. नवीन फॉर्म जे आहे ते चालू झालेले आहेत आणि ते फॉर्म कसे भरायचे, कुठे भरायचे, त्याच्याविषयी देखील माहिती आपण लवकरच आपल्या चॅनलवर येणार आहोतच. आणि आता 2100 रुपये मिळणार म्हणल्यानंतर तुम्हाला काही अडचण नाही, फक्त व्हिडिओला लाईक करत जा. काय विषय होतो, आणि जर तुमची काही अडचण असेल किंवा प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारत चला. आपण कुठल्याही प्रकारच्या कमेंटला रिप्लाय नक्की देत असतो. फक्त तुमचा प्रश्न ऑथेंटिक असायला पाहिजे. सर्व पूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलवर देत असतो आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ
सतत आपल्या चॅनलवर येत असतात आणि इथून पुढे येत राहणार आहेत. त्यामुळे आता तुम्ही चॅनलवर नवीन असाल ना, लगेच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आजपासून तर जिल्ह्यात पैसे वाटप करणे सुरू झालेलेच आहे. ही गोष्ट देखील सर्वांना आता क्लिअर झालेली आहे. आणि सोबतच जर तुम्हाला पैठणी साडी पाहिजे असतील तर तुम्ही कमेंट करू शकता. धन्यवाद सर, आम्हाला व्हिडिओ आवडला, किंवा सर तुम्हाला वाटेल तसे छान असे कमेंट करा आणि तुम्हाला देखील पैठणी साडी जी आहे ते आपण लगेच वाटून टाकणार आहोत. आणि याच्यानंतर पुढील अपडेटसाठी स्टे ट्यून विथ जॉब मराठी. थँक्यू फॉर वॉचिंग.